नमस्कार. सर्वप्रथम की उद्या माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता संवाद मेळावा आणि जे आमचे नवीन पदाधिकारी आहेत, जे तालुक्याची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उद्या दुपारी 1 वाजता शुभमंगल कार्यालय वरवडे या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि याच्यामध्ये दुसरा हेतू असा आहे की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, याच्या संदर्भात देखील चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजितआबा पाटील साहेब हे दोघे त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आणि आमचे असणारे जिल्ह्यातील सर्व सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आणि आमच्या सर्व गटातील जे 7 गट आहेत आणि 14 जिल्हा पंचायत समितीचे गण आहेत, या गणातील सर्व कार्यकर्ते जे आमच्याबरोबर लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही सगळे एकत्रित होतो, त्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधण्याची भूमिका आहे. तेव्हा त्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व इच्छुक उमेदवारांनी देखील या मेळाव्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो. जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्याशी संवाद करायचा. अजित पवार गट कुठं आहे? अजित पवार गटाचं कुठं काय म्हणजे अस्तित्व कसं आहे ते त्यांनाच माहीत आहे. कारण त्यांच्या गटातून निवडून लढवलेली माणसं वेगळी आहेत, त्यांची सूत्र दुसऱ्याच हातात आहेत. म्हणजे त्यांचा सगळा जर आपण अभ्यास केला तर पूर्वी जे माजी आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, ते गेले भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचे बंधू माजी आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार गटातच राहिले. परंतु गमतीचा भाग असा आहे की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये पक्ष सोडला होता, परंतु त्यांनी अजून पक्षात प्रवेश केल्याची बातमी मी तर वाचली नाही, संजय मामाने. आणि ज्यांनी प्रवेश केला भाजपमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला गेले नाहीत. म्हणजे भयंकर विसरले. त्यामुळे कुठं आहेत काय नाही ते आम्हाला म्हणजे इच्छुकांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे. माढा तालुका सगळे 7 गण, मी अगोदरच ते 7 गण आणि 14 पंचायत समिती गणाचे. आता तरी कोणाशी युतीचा काही विचार नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका आहे. महायुतीनं अनेक ठिकाणी अजित पवारांना नाकारले गेले, त्याबद्दल तो नाही, आता त्यांच्या ह्याच्यावर मी भाष्य करणं ते शरद पवार गटाबरोबर आहे आज ते काही ठिकाणी. हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर कुठल्याही गावामध्ये गावाचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं. म्हणजे समजा आज बोर्डनिम आहे, उद्या नगरपंचायत होणार आहे. नगर म्हणजे गावचीच निवडणूक आहे ती. मग गावची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. परंतु आम्हाला पहिल्यांदा या राज्यामध्ये बघायला मिळालं की त्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री येतात. गावची निवडणूक राहिली नाही ना. नाही, गावची म्हणजे ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. आणि मग त्याच्यामध्ये कोणी कुठं कशा प्रकारे आघाडी करतात. आता गावाच्या वार्डात जर बघितलं तर आपण 4 घरं इकडची इकडं झाली की ते माणसंही होतं. त्यामुळं गावच्या निवडणुकीमध्ये असं व्हायला नाही पाहिजे. पण दुर्भाग्याची गोष्ट आहे की या राज्याचे मुख्यमंत्री येऊन सुद्धा सांगोल्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की भारतीय जनता पार्टीनं फक्त एकच माणूस उभा केला होता नगराध्यक्षाचा, आणि एका माणसासाठी मुख्यमंत्री तिथं सभा घेतात आणि त्यांचा पराभव होतो. असं नाही का म्हणता येणार की
कार्यकर्त्याच्या निवडणुकीला सुद्धा मुख्यमंत्री येतात. मात्र हे चित्र विकास आघाडीत दिसलं नाही. त्यांची नेते कुठं प्रचार नाही हे पहिल्यांदाच घडतंय. ह्याच्या अगोदरच्या नगरपालिकाच्या निवडणुकाला मंत्री वगैरे आलेलं कुठं फारसं कोणी एखाद्या महानगरपालिकेत आले असतील मी समजू शकतो, पण नगरपालिका नगरपरिषदा म्हणजे ते ॲजगोड्या ग्रामपंचायतचं असते. त्या निवडणुकीला CM आणि DCM आणि असं आलेलं आम्ही तर काय म्हणजे माझ्या ऐकलं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्याच नाहीत ना, बऱ्याच कुठंच ठिकाणी दिसल्या नाही. काही झाले की काही झाले नाहीत असं नाही, झाल्या. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये झाले ना काही. आमच्याकडं सुद्धा महाविकास आघाडीनं कालच्या विधानसभेचा बोध घ्यायला पाहिजे होता ना. लोकसभेवर जे ते बोलून गेले जर त्याने विधानसभेलाही तशी परिस्थिती होईल असं वाटलं, पण विधानसभेमध्ये इतकी पिछाड झाल्यानंतर त्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर उतरायला पाहिजे होतं ना. सक्रिय का उतरले नाही सक्रियच होते ना. सक्रिय नव्हते म्हणजे काही पक्षाच्या लोकांच्या बाबतीत आता मी सांगेन किंवा शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेची लोक त्यांची सगळी लोक काही नेते मंडळी जी प्रमुख होती ती आली नाहीत, पण त्यांचे बाकीचे आता काही आलेच ना प्रचाराला. काही ठिकाणी जे स्थानिक होते त्यांचे, आता आमच्या कुंडवाडीत जर बघितलं तर त्यांचे स्थानिक त्यांचे गायकवाड मॅडम जे आहेत त्या प्रचाराला आल्याच होत्या. म्हणजे त्यांनी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यावरती सोपवलं. आणि शेवटी असं आहे लोकांची निवडणूक लोकांनी कसं काय ठरवायचं तो जनादेश सगळ्याला मानावं लागतो. नाही आता माड्यात पण मागच्या काही दिवसापूर्वी आमदार आणि पाटील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात इच्छुकांची मिटिंग घेतली होती. आता परत खासदार साहेब आणि आमदार दोघं पण येत आहेत. अशा आणखी किती फेऱ्या होणार आहेत आणि यादी केव्हा निवडणूक लागेपर्यंत आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊनच काम करणार ना. आमचा हेतू एकच आहे की आम्ही कुठून तरी आम्ही सांगायचं किंवा लगेच सांगायचं असं नाही, तर कार्यकर्त्यांचा विचार घेऊन निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यायची. वरवरची होणारी दुसरी फेरी आहे. अशा आणखी किती फेऱ्या फेरे वगैरे असं म्हणता येत नाही. आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा त्यावेळेस चाललं होतं निवडणुका होतील. आज देखील आता निवडणुका होतील का नाही हे कोणी सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. कारण 21 जानेवारीला तो सुप्रीम कोर्टामध्ये जे रिट पेंडिंग आहे तिथं 20 जिल्हा परिषदाचं ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे 12 जिल्हा परिषदा घेतील का नाही म्हणजे मी तर साशंक आहे. एक तारीख दिली ना न्यायालयाला. काय 20ची तारीख दिली ना न्यायालयात निकालाची. 21 तोपर्यंत होते हे थांबवतील असं हे असं मी साशंक आहे किंवा असं आम्हाला वाटतं. इलेक्शन व्हायला त्या निवडणूक उद्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं काय आव्हान करणार शेवटचं? नाही, उद्याचा मेळावा हा आमच्या तालुक्यातले विविध प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. हा एक नंबर 1चा भाग झाला. आणि कार्यकर्त्यांनी पक्ष जसे की बाबा पहिल्यांदा राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः, या पद्धतीनं आम्ही देखील आमच्या या मेळाव्यातून आम्ही आमची पुरोगामी विचाराची जी फळी आहे ती मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. महाविकास आघाडीबरोबर काय चर्चा युती संदर्भात चालू आहे? अजून अद्याप म्हणजे वरिष्ठ पातळीवरती चालू आहे. अजून जिल्हा पातळीवर आलं नाही. आता लवकरच ते जिल्हा पातळीवरती येऊन आम्ही सगळ्याशी बोलणार. नाही वरती ज्यावेळेस राज्य पातळीवरती युती होती, जिल्हा पातळीवरती होते आणि जिल्हा पातळीवरून ते ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे ते होणार.